नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. नेमकं काय बातमी आहे? एकंदरीत शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर कांदा बाजारभाव संदर्भातील आहे. कांद्याचे भाव वाढणार आहे का? तर किती दिवसात कांद्याचे भाव कसे राहू शकतात? त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. नेमकं कशामुळे भाव वाढणार आहे ते सुद्धा कारण आपण जाणून घेत आहोत. आणि एकंदरीत कांदा सुधारणा झाली असल्याची बातमीसुद्धा आपण बघणार आहोत. कुठे आणि किती बाजारभावाची सुधारणा झाली ते सुद्धा बघणार आहोत. आणि कांद्याचे भाव वाढण्याचं नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे आणखीन वाढणार आहे भाव काय आहे त्याविषयीची महत्त्वाची सविस्तर बातमी ती आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. महत्त्वाची बातमी असल्याकारणानं तुमच्यापर्यंत मी पोहोचत आहोत. जशी आहे तशी तुमच्यापर्यंत बातमी पोहोचतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची बातमी आहे. कुठे भावात सुधारणा झाली आणि वाढण्याचं नेमकं कारण काय ते सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेतो आहोत. चॅनलवरती जर नवीन आले असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ बेल आयकन म्हणजेच घंटा दाबा बसू नका, जेणेकरून मी जेव्हाकडे टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. तर चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी बघतच आहात शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवर बघतच आहात. या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र कांदा संघटना बांगलादेशाकडून तसेच देशातील पश्चिम बंगालसह काही राज्यात कांद्याची मागणी वाढली आहे. हे महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी बघू शकता बांगलादेशाकडून तसेच देशातील पश्चिम बंगालसह काही राज्यात कांद्याची मागणी वाढली आहे. हे महत्त्वाचा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि सध्या सर्व भिस्त लाल कांद्यावर आहे. पुढील 15 दिवस कांद्याचे भाव वाढीसाठी अनुकूल आहे, महाराष्ट्र राज्य कांदा संघटनेने सांगितलं आहे. महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी सूचना आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचं त्याविषयीचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं नेमकं खरंच कांद्याच्या भाववाढीचं हे आता अनुकूल काही 15 दिवस भाववाढीचा अनुकूल राहतील का? त्याविषयीचं तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता. जशी आहे तशी अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवली. तुमचं मत नक्की जाणून घ्यायला आवडेल, नक्की मांडायला विसरू नका. ही महत्त्वाची अपडेट आहे. त्यांनी कारण सांगितलं आहे, बांगलादेशकडून तसेच देशातील पश्चिम बंगालसह काही राज्यामध्ये कांद्याची मागणी वाढली आहे. ही महत्त्वाचा मुद्दा पहिला पॉईंट आहे. त्यानंतर आणि सध्या सर्व भिस्त लाल कांद्यावर आहे. पुढील 15 दिवस कांदा भाववाढीसाठी अनुकूल राहतील, महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटना. ही ठिकाणची महत्त्वाची ही अपडेट आहे. सोलापूरात का आता तुम्ही म्हणसाल कांद्याचे भाव कुठे झाली वाढ? तर त्याविषयीची महत्त्वाची बातमी आलेली आहे लोकमतला. तर सोलापूर कांदा दरात पुन्हा सुधारणा. काय आहे महत्त्वाची अपडेट ती आपण थोडक्यात जाणून घेत आहोत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याच्या आवकेत पुन्हा एकदा चढ उतार राहिला आहे. पण मागणीमुळे कांद्याच्या दरात पुन्हा सुधारणा झाली. कांद्याच्या प्रति क्विंटलला या ठिकाणी बघितलं तर महत्त्वाची अपडेट आहे. तर कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 3,000 रुपये इतका दर मिळाला. काल तर 3100 रुपयापर्यंतचे मार्केट निघाले. ते काल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे. आलेल्या बाजार समितीच्या सूत्राच्या माहितीनुसार आहे 3,000 ते 3100 रुपयापर्यंतचे मार्केट बाजार समितीचे कांदा बाजारभावाची रिपोर्ट आपण बघितले आहे. बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्याची आवक रोज 500 ते 600 गाड्यापर्यंत राहिली. गेल्या काही दिवसापासून आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. या सप्ताहातही आवकेत प्रमाण तुलनेने चांगले राहिले, पण गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात किंचित घसरण झाली होती. पण या सप्ताहात मागणीतील स्थिरतेमुळे पुन्हा दरात काहीशी सुधारणा झाली. कांद्याची आवक स्थानिकसह बाहेरील जिल्ह्यातून झाली. कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 100 रुपये, सरासरी 1700 आणि सर्वाधिक दर 3,000 ते 3100 रुपये असा दर मिळाला आहे. त्याशिवाय द्राक्ष, पेरू, मोसंबी आवकही या सप्ताहात बऱ्यापैकी झाली. त्याला सुद्धा चांगल्या प्रकारचे मार्केट भेटले. तर लिंबू, काकडीला ही उठाव. महत्त्वाची अपडेट कांद्याचे आपल्याला बघणं आहे. तर कांद्याचे भावात सुधारणा झाली. काल आपण मार्केट बघितले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक दर हे चांगल्या प्रकारचे बघायला भेटले. 3,000 ते 3100 रुपयापर्यंतचे मार्केट आहे. सरासरी ही 2700-2800 अशा प्रकारचे मार्केट काल बघितले. मोठ्या कांद्याला सरासरी बघितलं तर तुम्ही आपले कालचे रिपोर्ट बघा, नक्कीच तुम्हाला समजेल नक्की काय मार्केट चालू आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज कांदा लाईव्ह अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात असतात. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट होती, महत्त्वाची व्हिडिओ होता. जसा आहे तसा तुमच्यापर्यंत पोहोचला. तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.
आता कांदा लिलाव एकंदरीत शेतकरी कांदा बाजारभाव संदर्भातील आपण महत्त्वाची अपडेट बघितली. महाराष्ट्र कांदा संघटना ही सांगते की बांगलादेश तसंच देशातील पश्चिम बंगालसह काही राज्यात कांद्याची मागणी वाढली आहे. तर सध्या सर्व भिस्त लाल कांद्यावर आली आहे. पुढील 15 दिवस कांदा वाढीसाठी अनुकूल राहील महाराष्ट्र राज्य कांदा संघटना. ही महत्त्वाची अपडेट आपण बघितली, कुठे वाढले आणि का वाढणार आहे 15 दिवस त्याचं कारणासहित आपण बघितलं. तशीच तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून मांडायला विसरू नका. महत्त्वाची अपडेट असल्या कारणानं तुमच्यापर्यंत जशी आहे तशी पोहोचवली गेलेली आहे. आता राहिला विषय कांदा संदर्भातील जी काही महत्त्वाची बातमी होती ती आपण बघितलीच आहे. परंतु आता बघू शकता कांदा निर्याती ठप्प झाली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कालची बातमी बघितली असेल तर कांदा निर्यात ठप्प झालेली आहे. त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकार या ठिकाणी कांदा निर्यात व्यवस्थित करत नाही आहे. कुठेतरी कांदा निर्यातीला वेग आता सध्या तरी बघायला भेटत नाही. त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकार आहे. केंद्र सरकार काय करत आहे, परदेशी कांदा आयात करते, परंतु वास्तविक पाहता सांगायला निर्यात चालू आहे, परंतु एवढी काही कांद्याची निर्यात सध्या चालू नाही आहे. सध्याची कांद्याची निर्याती स्थितीचा वेग कमी आहे. कारण की मागील काही रिपोर्ट तुम्ही बघितले असणार आहे. तर 2020च्या तुलनेने 2020मध्ये कांदा निर्यात बंदी केली होती केंद्र सरकारने आणि 2021मध्ये कांदा निर्यात बंदी केली नाही असं सरकार सांगत आहे. परंतु 2020मध्ये निर्यात बंदी होऊनही जेवढा कांदा निर्यात झाला होता, जेव्हा निर्यात बंदी होणे अगोदर किंवा नंतरही जेवढा कांदा निर्यात झाला होता तेवढा 2021मध्ये कांदा निर्यात बंद न होऊनही तरीही तेवढा कांदा निर्यात झाला नाही. त्याचं कारण म्हणजे नेमकं काय आहे, कांदा निर्यात व्यवस्थित होताना दिसत नाही. कांदा निर्यात होते असं सांगायला आहे, परंतु कांदा निर्यात ठप्प आहे. एवढी काही कांदा निर्यात व्यवस्थित होत नाही. त्याचं कारणसुद्धा समोर आलेलं आहे. तर शेतमाल बाजारभावाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी दिलेल्या रिपोर्ट्स कांदा नोंदीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी नोंदवलेला आहे. तो म्हणजे असा की कांदा निर्यातीचा वेग कमी होण्यामागचं कारण म्हणजे कांद्याच्या धरसोडीच्या वृत्तीमुळे. अशा धरसोडीच्या वृत्तीमुळे कधी कांदा निर्यात करणे तर कधी बंद करणे, अशा धरसोडीच्या वृत्तीमुळे परदेशी कांदा या आपला भारतीय कांदा जो देश आयात करता, बांगलादेश असो की इतर जे देश आहे ते आपला भारतीय कांदा त्या ठिकाणी आयात करत होते. आणि आयात करणारा देश कधी कांदा निर्यात करणे कधी बंद करणे अशा भारत देशावर विसंबून न राहता त्यांनी इतर पर्याय शोधले आहे. भारतावर विसंबून न राहता म्यानमारमधून ते कांदा मागवताना दिसते आहेत. आणि जेवढी कांदा सध्या त्या ठिकाणी जायचा तेवढा आता दुपटी तिपटीने कांदा निर्यातीचा वेग कमी झालेला आहे. कारण की विश्वासार्थ कुठेतरी परदेशी आयातदार देशांच्या तुटलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी कांद्याच्या भावात घसरण बघायला भेटला आहे. आणि कांदा निर्यात व्यवस्थित होताना म्हणजे 2 वर्षाची जर तुलना केली तर मोठ्या प्रमाणात आता कांद्याच्या निर्यातीत घट बघायला भेटत आहे. त्यामध्ये केंद्र सरकारचा हातभार असू शकतो. त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकार काय करते, कधी कांद्याची निर्यात बंद करतं, कधी चालू करतं. अशा धरसोडीच्या वृत्तीमुळे परदेशी आयातदार देशांचा विश्वासार्थ तुटला आणि त्यामुळे कुठेतरी कांद्याची निर्यात ठप्प झाली. ही महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा केंद्र सरकार कारणीभूत कसं आहे ते सुद्धा सांगतो आहे, भाववाढी संदर्भातील, भाव घटण्यासंदर्भातील. तर या ठिकाणी बघू शकता कुठेतरी थोडाफार शेतकऱ्यांचा 1-2 रुपये कांदा भाव वाढला तर लगेच केंद्र सरकार व्यापाऱ्यावर आयकर विभागाच्या माध्यमातून छापे करणे, व्यापाऱ्यावर दबाव आणणे. त्यामुळे व्यापारी घाबरले जातात. आयकर विभागाची छापेमारीमुळे शेतकऱ्यांचा कांदा व्यापारी स्वस्त भावाने खरेदी करतात. जास्त भावाने खरेदी केला तर सरकारचा त्यांच्यावर दबाव असतो. तर अशा प्रकारचे हे घडले जातं आहे. दुसरा महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडद्वारे कांदा मार्केटमध्ये उतरवणे. जर थोडाफार भाव वाढला तर नाफेडचा कांदा मार्केटमध्ये उतरवणे, परदेशी कांदा आयात करणे. अशा प्रकारचे या केंद्र सरकार कधी कांदा निर्यात बंदी करणे, अशा या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकरी फार धुळीस मिळाला आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे भाव सध्या फार कमी झालेले आहे. आता कुठेतरी 15 दिवसासाठी बघितलं तर भाववाढीचं अनुकूल राहू शकतं, ही सध्याची स्थिती वाटते आहे. परंतु तुमचं त्याविषयीचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून तुम्हीही मांडायला विसरू नका. जी काही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जसा आहे तसा तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. अशा प्रकारचे ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन असतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये
आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, येवला, अंदरसूर, देवळा, सटल, चांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती, उमराणे नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहता, पारनेर, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर, पारनेर, त्यानंतर जुन्नर, आळेफाटा, राहुरी उपबाजार समिती, मुख्य आवार, लासलगाव या ठिकाणच्या नाशिक जिल्ह्यात मुख्य आवार उपबाजार समिती, सोलापूर, पुणे गोल टेकडी मार्केट यार्ड. धन्यवाद मित्रांनो, माझ्या